नमस्कार मंडळी, जवळच्याच एका मैत्रिणीची मला आळूच्या प्लेटची ऑर्डर होती। 4 आळूच्या वडीची प्लेट त्यांना दुपारपर्यंत हव्या होत्या, कारण त्यांच्याकडे अचानक पाहुणे येणार होते आणि तोंडी लावणीसाठी त्यांना आळूची वडी पाहिजे होती। मग काय, आमच्याकडे आळूची पानं नव्हती, पण बाकीचं सगळं साहित्य घरामध्ये होतं। मग नवरोबाला आळूची पानं आणण्यासाठी मार्केटमध्ये पाठवलं। तोपर्यंत मी लसूण सोलून घेतला आणि याचं लागणारं वाटण बनवून घेतलं। वाटणासाठी 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्यामध्येच 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे घातलं, त्यानंतर सोललेला लसूण घातला। इथे साधारणतः 20 ते 25 मी लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। हा गावरान लसूण आहे, त्यामुळे त्याचा वास खूप चांगला लागतो आणि पाणी न घालता याचं वाटण बनवून घेतलं। त्यानंतर इथे मी बरोबर 2.5 वाटी बेसन घेतलेलं आहे। आता आळूची वडी जास्त तेलकट होऊ नये यासाठी यामध्ये मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळे आळूची वडी चांगली कुरकुरीत होते आणि कमी तेलकट होते। त्यानंतर यामध्ये बरोबर 2 चमचे मीठ घातलं। मिठाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त होऊ शकतं। या आळू वडीच्या प्लेटचा रेट काय, पर प्लेट मी किती वड्या देते हे मी पुढे सांगितलेलंच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घातली आणि पाव चमचा हिंग घातला। त्यानंतर बनवून घेतलेलं लसूण, मिरची, जिरे आणि ओव्याचं वाटण घालून घेतलं। या ताज्या वाटणाचा वास काय मस्त सुटलेला होता। हे सगळे जिन्नस आता आपल्याला कोरडेच व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यामुळे पाणी घातल्यानंतर एकीकडे मसाला आणि एकीकडे बेसन असं होत नाही। त्यानंतर मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचं सैलसर असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळत असतानाच नवरोबा आळूची पानं घेऊन आले। त्यांनाच सांगितलं त्याचं देठ कट करा आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। बघू शकता छान असं याचं सैलसर मी पीठ मळून घेतलेलं आहे। मी 40 ते 50 पानं आणायला सांगितली होती, नवरोबाने 60-70 पानं आणली, पण ही पानं एकदम कोवळी होती, त्यामुळे माझं काम थोडंसं हलकं झालं। याचा देठ फक्त कट केला। शीर जर याची निबर असेल किंवा जाड असेल तर ती बेलण्याने लाटून घ्यावी लागते, पण पानं कोवळी असल्यामुळे याची शीर एकदम कोवळी होती, त्यामुळे ती लाटून घेण्याची गरज लागली नाही। आता पानंही भरपूर होती, त्यामुळे आमच्या सोसायटीतील मैत्रिणींना सुद्धा विचारलं, तर त्यापैकी सुद्धा दोघींनी 2 प्लेटची ऑर्डर दिली। आता ही आळूची पानं भरवण्याच्या अगोदर ही पूर्वतयारी करून घ्यायची। चाळणीला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, त्यामुळे उकळल्यानंतर वडी अगदी अलगद बाजूला निघते, त्याला चिकटून राहत नाही। दुसरीकडे वडी उकळण्यासाठी पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। मी आता पोळपाटावर आळूची पानं भरवण्यासाठी घेत आहे। बघू शकता पान उलटं ठेवलं आणि जे बनवून घेतलेलं पीठ होतं ते या पानावरती सगळीकडे व्यवस्थित असं लावून घ्यायचं। पहिलं जे मी पान भरवते ते आकाराने थोडंसं मोठं घेते आणि त्यानंतरची पानं आहेत ती छोटी लावते, त्यामुळे रोल करताना याचा व्यवस्थित असा रोल होतो, मध्येच एखादं पान बाहेर येत नाही। उलट्या दिशेने दुसरं पान ठेवून सुद्धा ते व्यवस्थित भरवून घेतलं। याच पद्धतीने 5 पानं मी एकमेकांवर उलटसुलट दिशेने ठेवून भरवून घेतली। आता कोणत्याही एका साईडची कडा उचलून घ्यायची आणि त्यावरती पीठ लावून घ्यायचं, त्यामुळे वडी ज्या वेळेला आपण रोल करत असतो त्यावेळेला ही उचकटल्या जात नाही। दोन्ही साईडने मी असंच पीठ लावून घेतलं। त्यानंतर खालच्या किंवा वरच्या साईडची एक साईड पकडायची आणि अशा पद्धतीने एकदम टाईट असा याचा रोल करून घ्यायचा। एकदम टाईट असा रोल केल्यामुळे ही वडी उचकटल्या जात नाही आणि यामध्ये गॅप राहत नाही, त्यामुळे कट करताना सुद्धा वडी व्यवस्थित अशी कट होते आणि ही तळताना सुद्धा व्यवस्थित अशी गोलच तळली जाते। तिचा कोणताही पोर्शन आपल्याला सुटल्यासारखा दिसत नाही। या पद्धतीने मी एकदम टाईट असा आळूवडीचा रोल बनवून घेतला। त्यानंतर तेल लावून घेतलेल्या चाळणीमध्ये हा ठेवून घेतला। याच पद्धतीने मी बाकीचेही सगळे रोल बनवून घेतले, पण काही पानं छोटी होती, मग त्या छोट्या पानांचे खूपच छोट्या वड्या होत होत्या। मग मी ही आयडिया केली, 2 पानं एक साथ अशीच भरवून घेतली, त्यावरती उलट्या दिशेने आणखी 2-2 पानं ठेवून ती सुद्धा पानं पीठ लावून व्यवस्थित अशी भरवून घेतली। याच पद्धतीने उलटसुलट दिशेने 8 ते 10 पानं मी सगळी मिळून यामध्ये ठेवली आणि एकदम मोठा असा आळूच्या वडीचा रोल बनवला। रोज आमोद सकाळी शाळेत गेल्यानंतर उरलेली जी कामं असतात ती मी करून घेते, पण कस्टमरची ऑर्डर आली आणि त्यांना ही आळूची वडी दुपारी 1 ते 1:15 या दरम्यान पाहिजे होती, कारण त्यांच्याकडे पाहुणे जेवण्यासाठी येणार होते। मग मी नवरोबाला सांगितलं आळूची पानं आणायला आणि एवढ्या घाईत सुद्धा नवरोबाने पानं आणून दिली, ती स्वच्छ मला धुवून दिली, त्यामुळे माझं काम थोडंसं हलकं झालं आणि मी मग ही ऑर्डर कंप्लीट करू शकले। आमोदच्या शाळेच्या जवळच ही माझी मैत्रीण जी आहे ती राहते, त्यामुळे तिने सांगितलं की आमोदला ज्या वेळेला शाळेतून न्यायला येणार त्यावेळीच येताना आळूची वडी सुद्धा घेऊन ये।
म्हणजे बरोबर पाहुणे येतील तोपर्यंत आळूची वडी घरी पोहोचलेली असेल। आमच्या घरी येऊन ऑर्डर घेऊन जायला तिला तेवढा टाइम नव्हता, कारण ती सुद्धा बाकीचा स्वयंपाक बनवत होती। एरवीच्या ऑर्डर घेते, घाई असल्यामुळे त्याचं शूटिंग करणं होत नाही, पण म्हटलं आता काहीही करून याचं शूटिंग आपण नक्कीच करायचं। मग शूट केलं आणि हा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी बनवू शकले। अगोदर मैत्रिणीचे हे अर्जंटमधले 6 रोल मी बनवून घेतले आणि हे रोल मी उकडण्यासाठी ठेवून दिले। त्यानंतर उरलेले जे 2 रोल आहेत ते मी यामध्ये दाखवले नाहीत, कारण खूप घाई झालेली होती। आता उरलेलं पीठ जे आहे ते बघू शकता, यामध्ये तुम्ही आणखी बेसन मिक्स करून एकतर बेसनची पोळी बनवू शकता किंवा पिठलं सुद्धा बनवू शकता। पाणी चांगलं उकळलेलं होतं, वड्यांची चाळण यावरती ठेवून दिली आणि एकदम छान असं बसणारं झाकण ठेवून एक 12 ते 15 मिनिट या वड्या चांगल्या वाफवून घ्यायच्या। 12 ते 15 मिनिटांमध्ये वड्या व्यवस्थित अशा वाफवल्या जातात। बघू शकता वड्यांचा कलर थोडासा चेंज झालेला आहे, याला डार्क कलर आलेला आहे। आता या वड्या शिजलेत की नाही हे चेक करण्यासाठी या वड्यांमध्ये एखादी सुरी किंवा टूथपिक घालून चेक करायचं। सुरी किंवा टूथपिक जर एकदम क्लीन आलं, त्याला कुठेही पीठ लागलं नाही, तर समजून जायचं आपल्या वड्या व्यवस्थित अशा उकडल्या गेलेल्या आहेत। गॅस बंद करायचा आणि ही वड्यांची चाळण काढून एका ताटामध्ये ठेवून द्यायची आणि संपूर्णपणे थंड करून घ्यायची। वड्या संपूर्ण थंड झाल्यानंतरच कट करण्यासाठी घ्यायच्या, त्यामुळे त्याचा भुगा होत नाही, एकदम व्यवस्थित अशा वड्या कट होतात। माझ्याकडे जास्त टाइम नव्हता, त्याच्यामुळे फॅन एकदम मी फुल सोडला आणि फॅन खाली या सगळ्या वड्या मी व्यवस्थित अशा थंड करून घेतल्या। या वड्या चाळणीला कुठेही चिकटून राहिलेल्या नाहीत, अगदी अलगद या वेगळ्या झाल्या। आता या वड्या आपण कट करून घेऊयात। जास्त जाडही करायच्या नाहीत किंवा जास्त पातळ सुद्धा या वड्या कट करायच्या नाहीत। साधारणतः 1 सेंटीमीटर एवढ्या जाडीच्या मी या वड्या कट करून घेते। बघू शकता एकदम टाईट असा फोल्ड केल्यामुळे या वडीला कुठेही गॅप पडलेला नाही आणि तेलामध्ये जरी ही वडी टाकली तरी सुद्धा अजिबात सुटत नाही। किती छान याचा कट होत आहे। एवढ्या घाईमध्ये सुद्धा मी ही वडी संपूर्णपणे थंड करून घेतली, कारण हे संपूर्ण थंड करणे गरजेचे आहे, तरच वडी व्यवस्थित अशी कट होते। याच पद्धतीने मी उरलेल्या ही सगळ्या वड्या कट करून घेतल्या। वड्या तळण्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल व्यवस्थित असं गरम झालं की त्यामध्ये एक एक करून आळूची वडी सोडून घ्यायची। एका वेळी जास्त वड्यांची सुद्धा तेलामध्ये गर्दी करू नका। जेवढं तेल ओतलं आहे त्यामध्ये सगळ्या वड्या व्यवस्थित अशा बुडल्या जातील एवढ्याच वड्या तेलामध्ये घाला। वड्या तेलामध्ये घातल्यानंतर लगेच धक्का लावायचा नाही, 15-20 सेकंद वड्या सेट होऊ द्यायच्या। त्यानंतर अगदी अलगद हाताने झाऱ्याने या वड्या उलटून घ्यायच्या आणि दोन्ही साईडने छान अशा खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या। सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची। या कलरवरती वड्या आल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम केली तरी सुद्धा चालेल। लो फ्लेमवरती आळूच्या वड्या अजिबात तळू नका, कारण भरपूर अशा तेल पितात त्या। मी छान अशा या वड्या तळून घेतल्या। मस्त अशा खमंग आणि कुरकुरीत या वड्या झालेल्या होत्या। याच पद्धतीने मी उरलेल्या ही सगळ्या वड्या तळून घेतल्या। तोपर्यंत 1 वाजत आले होते। पुन्हा फॅन चालू केला आणि या वड्या थोड्याशा थंड करून घेतल्या, कारण डब्यामध्ये भरून द्यायच्या होत्या। गरम गरम वड्या जर मी डब्यामध्ये बंद केल्या असत्या तर त्या कुरकुरीत राहिल्या नसत्या, त्यामुळे मी फॅन चालू करून या वड्या संपूर्ण थंड करून घेतल्या। या वड्या कस्टमरला जेवढ्या द्यायच्या होत्या तेवढ्याच मी तळल्या असल्यामुळे त्या केवढ्या कुरकुरीत झाल्या होत्या हे मी तुम्हाला दाखवू शकले नाही। एकदम अर्जंटमध्ये ऑर्डर आलेली होती त्यामुळे मी घेतली, पण कस्टमरला अगोदरच मी सगळ्यांना सांगून ठेवलेलं आहे, कारण आपलं काही हॉटेल नाही, घरच्या घरी आपण होममेड सर्व्हिस देतो, त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्या घरी अवेलेबल असतातच असे नाही। त्यामुळे ऐनवेळी धावपळ होण्यापेक्षा आदल्या दिवशी ऑर्डर करत जा, हे मी सगळ्यांना अगोदरच सांगून ठेवलेलं आहे। मस्त अशी खमंग आणि कुरकुरीत वडी आपली तयार झालेली होती। ही वडी मी नंतर पॅक केली आणि कस्टमरला देऊन आले। सोबतच येताना आमोदला सुद्धा घेऊन आले शाळेतून। तर ही वडी मी एका प्लेटमध्ये 10 वड्या अशा देते आणि 1 प्लेट 50 रुपयांना देते। तर माझं हे प्रमाण योग्य आहे का किंवा मी योग्य रेट घेते का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। आळूची वडी दिलेल्या काही कस्टमरचे इथे फीडबॅक आहेत, ते सुद्धा बघून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा। प्रियंका घारमळकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो सुद्धा करा। पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।